भाजप जोमात, विरोधक कोमात, बदलापूरच्या राजकारणात विरोधी पक्षाची अनाकलनीय शांतता. कोळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून एक मोठे सत्तांतर पाहायला मिळाले. अनेक वर्षे नगरपरिषदेवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला म्हणजेच वामन म्हात्रे यांच्या गटाला बाजूला सारून भारतीय जनता पक्षाने किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. मात्र सत्तापालट होऊन 5 ते 6 महिने उलटूनही नगरपरिषदेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणारी शिवसेना सध्या पूर्णपणे बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. लोकशाहीत सत्ते इतकीच महत्त्वाची असते ती म्हणजे समर्थ आणि सजग विरोधी पक्षाची भूमिका. पण बदलापूरच्या राजकारणात नेमके काय घडत आहे हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे. बदलापूरच्या राजकीय पटलावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. शहराच्या विकासकामांपासून ते जनसामान्यांच्या प्रश्नांपर्यंत शिवसेनेचा दबदबा होता. परंतु मागील निवडणुकीतील निकालांनी समीकरणे बदलली आणि सत्ता परिवर्तन झाले. सत्तांतरानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय, तर दुसरीकडे विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेच्या गोटात कमालीची शांतता आहे. अनेक राजकीय विश्लेषकांचे असे मत आहे की शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व पराभवाच्या धक्क्यातून अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही. निवडणूक पराभव पचवणे ही एक राजकीय प्रक्रिया असली तरी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी हा नगरपरिषदेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत सक्रिय राहण्यासाठी पुरेसा असतो. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर ज्या तीव्रतेने अंकुश असायला हवा होता तसा तो सध्या दिसून येत नाही. जेव्हा विरोधी पक्ष कमकुवत असतो तेव्हा सत्ताधारी पक्षावरचा धाक कमी होतो. बदलापूरमध्ये सध्या तेच घडत असल्याचे नागरिक बोलत आहेत. भाजप जोमात आणि विरोधक कोमात अशी म्हण आज बदलापूरच्या राजकारणाला तंतोतंत लागू पडत आहे. यामुळे भाजपच्या कारभारात एक प्रकारची स्वैराचारिता निर्माण झाल्याची भावना काही वर्गातून व्यक्त केली जात आहे. आम्हाला विचारणारा कोणी नाही, आम्ही वाटेल ते निर्णय घेऊ, अशी एक अदृश्य धारणा सत्ताधारी गटात निर्माण झाली आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे. नगरपरिषदेचे निर्णय असोत किंवा शहराच्या विकासाची धोरणे, त्यावर चर्चा होणे, सुधारणा सुचवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य आहे. परंतु सध्याच्या स्थितीत नगरपरिषदेच्या बैठकी असोत किंवा जनांदोलने, तिथे विरोधी पक्षाचा आवाज क्षीण झाल्याचे दिसून येते. बदलापूर शहरात शिवसेना नेते वामन म्हात्रे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आजही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक आहेत. लोकांच्या मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे असोत, पाणी टंचाईचा प्रश्न असोत किंवा विकासकामातील भ्रष्टाचार, अशा प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवणारा नेता म्हणून वामन म्हात्रे यांची ओळख होती. आता विरोधी पक्षनेते म्हणून त्याच आक्रमकतेची आणि दूरदृष्टीची गरज बदलापूरकरांना वाटत आहे. जर विरोधकच शांत बसले तर सामान्य नागरिकांच्या समस्या मांडणार कोण, हा मूलभूत प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. राजकारणात हार जीत ही होतच असते, पण राजकीय संन्यास घेतल्यासारखी शांतता ही लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. बदलापूरची जनता आता वाट पाहत आहे की शिवसेना कधी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. सत्ताधारी भाजपला जर योग्य दिशेने काम करायला लावायचे असेल तर एक सक्षम आणि आक्रमक विरोधी पक्ष असणे अनिवार्य आहे. वामन म्हात्रे आणि त्यांच्या टीमने जर या 5 ते 6 महिन्यांच्या शांततेचा त्याग करून पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली तरच बदलापूरच्या राजकारणात समतोल निर्माण होईल. अन्यथा ही एकतर्फी सत्ता शहराच्या विकासाला कितपत पूरक ठरेल याबाबत शंका निर्माण होत आहेत. आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात आहे. बदलापूरची जनता त्यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधकांचा कोमातून बाहेर येणे ही काळाची गरज बनली आहे.